वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा 16वा लेसन कोविन. तर या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे. आज आपण सेकंड पार्ट शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर कोविन या लेसनच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की मारुती चितमपल्ली हे जे लेखक आहेत तर ते आपल्याला कोविनीविषयी माहिती या लेसनमध्ये देतात. ते एका डोंगरावरती गेलेले असतात, तर ते कोविनीच्या शोधासाठी गेलेले असतात. तर ते कोवी आणि कोविन यामधला फरक आपल्याला समजावून सांगतात. कोवी म्हणजे नर आणि कोविन म्हणजे मादी. तर नर हा लहान आकाराचा असतो, तो आपल्याला सापडतसुद्धा नाही, आणि कोविन ही मोठ्या आकाराची असते थोडी, आणि ती जमिनीमध्ये छोटंसं बिळ करून म्हणजे स्वतःचं घर करून राहते. आणि त्या बिळावरती ती अशा प्रकारे काही दरवाजा म्हणजेच थोडक्यात झाकण लावते की आपल्याला ते सहजासहजी लवकर उघडत नाही, आणि ते ती उघडून कोणाला देतही नाही. आणि त्या बिळाबाहेर ती कधीच येत नाही, त्या बिळाच्या आतमध्येच राहून ती शिकार करते. तर लेखकाने ही सगळी माहिती आपल्याला सांगितल्यानंतर लेखक त्या कोविनीला पाहतात. त्यानंतर ते काय करतात, त्यांना कोविन काय करते तर रात्री शिकार करते. आपली शिकार कशी पकडते तर याचं छायाचित्र लेखकाला टिपायचं असतं, म्हणजे त्यांना त्याचा फोटो काढायचा असतो. म्हणून ते सायंकाळी पुन्हा त्या डोंगरावर येतात. त्यांनी खून केलेली असते की त्या कोविनीचं घरटं कुठे आहे. त्यानंतर आता ते वाट पाहत बसल्यात. त्या अंधारामध्ये ते काय करतायत, खूप थंडी वाजते आहे तरीसुद्धा त्यांना विसर पडला आहे की आपल्याला थंडी वाजते, आपण अंधारात आहोत. ते निरीक्षण करत बसलेत की कोविन कधी बाहेर येते, तिला कधी शिकार मिळते आणि कधी आपण फोटो काढतो आहे. तर आता पुढे आपण पाहू की लेखकाला कोविनीची शिकार केलेला फोटो काढायला मिळतो आहे की नाही. कोविन त्या बिळाबाहेर न येता कशी शिकार पकडते ते सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळेल. तर सेकंड पार्ट आपण स्टार्ट करू. मी स्तब्ध बसलो. माझं सारं लक्ष कोविनीच्या घराच्या बंद दाराकडे होतं. लेखक स्तब्ध म्हणजे अजिबात हालचाल न करता बसले होते. कारण कोविन किंवा बाकी सगळे प्राणी जे असतात त्यांना जरी काही दिसलं नाही तरीसुद्धा त्यांना हालचालींवरून कळतं की कोणीतरी इथे आहे. त्यामुळे लेखक एकदम शांत बसले होते. त्यांना कुठेही त्यांचं लक्ष इकडे तिकडे त्यांना भिरकायचं नव्हतं, कारण त्यांना फोटो काढायचा होता. त्यांचं सगळं लक्ष त्या कोविनीच्या घराच्या बंद दाराकडे होतं की ते दार कधी उघडतंय. कसलीही हालचाल नव्हती, कसलंही चैतन्य नव्हतं. तर लेखक काय सांगतात, कसलीही हालचाल नाही आहे, कोविन बाहेर पण येत नाही, कसलंही तेज, कसलंही चैतन्य मला या दाराकडे पाहून दिसत नाही आहे. एखाद्या दगडासारखा बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो. त्या लेखक सांगतात की जसं दगड एका जागी शांत बसतो ना, तसं मी सुद्धा तासभर एकदम शांत बसलो होतो. जरी दार बंद असलं तरी आतल्या कोविनीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. आता लेखक काय म्हणतात, जरी दार बंद असलं, जरी तिला मी नसेल दिसलो तरीसुद्धा त्या जमिनीवरती हालचाल करत मी चालत आलो, त्याच्यामुळे मी नक्कीच इथे आहे याची जाणीव तिला असणार, असं लेखक आपल्याला सांगतात. मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल. तर लेखक काय म्हणतात की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल म्हणजे तर ती थोडक्यात मला विसरून जाईल की कोणीतरी माणूस इथे बसला आहे हे विसरून जाईल आणि ती शिकारीला बाहेर येईल. परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती. तर लेखक सांगतात की दारापलीकडे कोणीतरी जिवंत कोविन किंवा कोणताही जिवंत कीटक आहे असली कसलीही जाणीव होत नव्हती. एवढी शांतता तिथे होती. थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची. पुन्हा शांत. आता लेखक काय सांगतात की थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची, तेवढा आवाज मला यायचा, पण बाकी ती पाती जेव्हा डोलायची बंद व्हायची, जेव्हा वारा व्हायचा बंद व्हायचा, तेव्हा पुन्हा सगळं शांत व्हायचं.
पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला, त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली. पुन्हा शांत. आता लेखक काय सांगतात की जसं वारं आल्यानंतर गवताची पाती डोलायची, पुन्हा सगळं शांत व्हायचं, तसंच पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला, म्हणजे कुठेतरी पाऊस आला, त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली आणि पुन्हा सगळं शांत झालं. त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारठलो. आता लेखक ज्या दगडावर बसले होते, वाऱ्यामुळे आणि पावसामुळे तोसुद्धा खूप गार झाला होता, थंड झाला होता. तर लेखक चांगलेच गारठले होते त्या दगडावरती बसून. मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली. मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो. आता त्याचवेळी हा विचार करतानाच काय होतं, तर लेखकाला वाटतं की नक्कीच मी दाराची हालचाल होताना आत्ता पाहिली होती, म्हणून लेखक पुन्हा एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होते. पुन्हा ते हललं नाही. मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा. ते चोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिलत्या दाराजवळ कोलीन वाट पाहत होती, मला ते माहीत होतं. आता लेखक काय सांगतात की पुन्हा ते हललं नाही, पुन्हा काही ते हललं नाही. तर मला अंधारात भास झाला की काय, असं सुद्धा लेखकाला वाटतं. पण नंतर लेखक म्हणतात की चोरदार म्हणजे काय, तर ती कोलीन चोरट्या नजरेने त्या दरवाजातून पाहायची, तर तिने खरंच ते पाहिलं होतं. तिने दार उघडलं होतं आणि त्या दाराजवळ कोलीन वाट पाहत होती, कोणत्या तरी शिकारी येते की काय, आणि पुन्हा तिने दरवाजा बंद केला, असं लेखक आपल्याला सांगतात. तिचं गूढ होतं. त्या गूढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता. कोलीन दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती. तर तिचं गूढ होतं म्हणजे काय, तर तिचं रहस्य होतं. काय रहस्य होतं, तर ती त्या दरवाजाच्या आड कोलीन आहे हे कोणालाही माहिती नव्हतं, हे तिचं रहस्य होतं. आणि तिचं जे रहस्य होतं की ती काय करत होती, तर कोणत्याही एका शिकारीची काय करत होती, ती वाट पाहत होती. कोलीन दाराजवळ दबा धरून म्हणजे काय, तर ती काय करत होती, सुगावा घेत होती आणि प्रतीक्षा करत होती की कधी एखादी शिकार येते. आणि त्यामुळेच तिच्या रहस्याचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर झाला होता. सापळा तयार होता म्हणजे काय, तर कोलीनीने जाळं टाकलेलं होतं. ती लपून बसली होती, त्याच्यामुळे कोणताही कीटक सावधान होणार नव्हता. त्याच्यामुळे कोणीतरी सापळ्यात आपल्या अडकणार हे तिला माहिती होतं. सावध जवळ येण्याची ती वाट पाहत होती. ते सारं चमत्कारिक होतं. कीटकाच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता. तर सापळा तयार होता आणि सावज म्हणजे शिकार जवळ येण्याची काय करत होती, तर कोलीन वाट पाहत होती. हे सगळं चमत्कारिक होतं. आणि कीटकाचं जे लहान जग होतं, तर तो जगेल की नाही हे निश्चित कोणाला माहिती नव्हतं. कारण जर एखादा कीटक त्या कोलीनीच्या जवळून गेला तर नक्कीच त्याचं जीवन संपणार होतं, त्याची शिकार होणार होती आणि त्याच्या आयुष्याला धोकासुद्धा होता. कोलीन दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावट ऐकत रात्रभरही राहिली असावी. आता लेखक काय सांगतात की ही जी कोलीन आहे, आज मी पाहतोय की तिला किती वाट पाहायला लागती आहे शिकार येण्यासाठी. तर ती असंच आपल्या शिकारीची चाहूल घेत काय करत असेल, ती रात्रभर वाट पाहत असेल, असं लेखक आपल्याला वर्णन करतात. सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोलिनीला वाट पाहावी लागते. आता सावज जवळ आले हे सुद्धा तिला कळतं, परंतु ते सावज तिला पकडण्यासाठी ती तिथे नाही जाऊ शकत, म्हणून तिला तिच्या घरापर्यंत, तिच्या बिळापर्यंत ती शिकार येण्याची तिला वाट पाहावी लागते. मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं. आणि जेव्हा तिला कळतं की हा पूर्ण आपल्या घरापर्यंत, बिळापर्यंत आला आहे, तेव्हाच ती काय करते, तर त्याच्यावर झडप घालते, म्हणजे उडी मारून त्याला पकडते आणि मग त्याला आत म्हणजे स्वतःच्या बिळात, स्वतःच्या घरात ओढते. पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोलिनीनं आपलं बिळ सोडून दिलं असतं, अंधार तिच्या पाठीमागे लागलं असतं,
तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. आता तिला जर कळलं की आपले जे शिकार आहे ते आपल्या जवळच आहे, पण ती तिथे त्या शिकारीला पकडण्यासाठी नाही जाऊ शकत, कारण जर ती तिचे बिळ सोडून गेली तर त्या बिळाचं दार एवढं घट्ट बंद होतं की ते तिला पुन्हा उघडता येत नाही. घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता. घराचा उंबरठा म्हणजे काय? तो दरवाजा बंद झाला तर उंबरठ्यातून ती घराच्या आतमध्ये जाऊ शकते का? नाही. तर घराचा उंबरठा तिला पुन्हा कधीही दिसला नसता. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती. तर लेखक काय सांगतात, तर चोरट्या पावलानं फिरणाऱ्या म्हणजे जे बाकीचे शिकारी आहेत, जे काय करतील तर कोळिनीची शिकार करतील, तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी कोळिनीनं अशा दरवाजाची रचना केली असेल की तो दरवाजा काय होतो, आपोआप घट्ट असा बंद होतो, तो कोणालाही उघडत नाही. घराचा उंबरठा तिला पारखा होतो. कधी? जेव्हा ती काय करते तर तो उंबरठा सोडून बिळाच्या बाहेर येते. आता तिने असा दरवाजा का बनवला असं लेखक आपल्याला सांगतात, कारण जे बाहेरचे काही शिकारी आहेत म्हणजे बाकीचे प्राणी आहेत जे कोळिनीची शिकार करू शकतात, तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी ती असा दरवाजा बनवते. अशी कल्पना कोण लावत आहे, तर लेखक. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की असहाय होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारद झाली असती. आता तिच्या माघारी म्हणजे ती जर बिळातून बाहेर गेली तर ते दार असं काही बंद होईल, असं काही घट्ट बसेल की असहाय म्हणजे तिला स्वतःची काहीही मदत नाही होणार, ती काही मदत नाही करू शकत. ती असहाय होऊन काय करेल, तर गवतातल्या काळ्या जगात म्हणजे गवतात तिला राहावं लागेल. तिला आता तिचं घर नाही आहे तर तिला बाहेर राहावं लागेल आणि तिची स्वतःची पारद होईल म्हणजे तिची शिकार बाकीच्या प्राण्यांकडून झाली असते. झेप घेऊन कोळिनीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं. आता तिला जर आपल्या बिळापाशी सावज आलेलं कळलं की ती काय करते, त्याच्यावर झडप घेऊन त्याला व्यवस्थित पकडते. तिचे जे केसाळ हात म्हणजे थोडक्यात तिचे जे पाय असतात, तर त्याच्याने काय करते, ती त्या सावजाला घट्ट पकडते. आणि जर तिने व्यवस्थित त्याला पकडलं नाही तर ते सावज निसटून गेलं की मग तिला पुन्हा त्याच्या मागं पळता येत नाही, कारण तिच्या बिळाचा दरवाजा बंद होईल. परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं. तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यूच. आता जेव्हा ती त्या शिकारीवर तिचे जे शिकार आहे त्याच्यावरती झडप घालते, तेव्हा तिचं एक पाय कशात असतो, तर त्या बिळातच असतो. तर कशासाठी? कारण जर तिने पाय काढला तर दरवाजा पूर्णपणे बंद होईल आणि मग शिकार होऊन तिचा स्वतःचा मृत्यू होईल. म्हणून ती त्या बिळाच्या बाहेर पूर्णपणे कधीही निघत नाही. बिळापासून एक हातभर अंतरावर दवारलेल्या गवतात काहीतरी हललं. तर बिळापासून एक हातभर म्हणजे हातभर लांब असलेल्या दवारलेल्या म्हणजे काय, तर पाण्याने ते गवतावर दवबिंदू जे साचले होते, तर अशा गवतात काहीतरी हलल्यासारखं लेखकाला दिसलं. पाती बाजूला लवली तसं राखी पाट असलेलं पावट्या एवढं सोबक दिसलं. आता लेखक काय सांगतात, तर त्या गवतात काय आहे, तर गवताची पाती बाजूला सरकली, लवली म्हणजे थोडक्यात सरकली. तसं राखीपाट म्हणजे काय, तर थोडक्यात राखाडी रंगाचं आणि राखीसारखा आकार असलेला अशी पाट असलेलं पावटा एवढं, तर पावट्याचं बीक एवढं छोटं असतं, तर तेवढं सोबक हा एक कीटक आहे. तर असा सोबक लेखकाला दिसला. ते वेडं वाकडं जमिनीवरून जात होतं, काहीतरी शोधत होतं. आता हा कीटकसुद्धा त्याला काहीतरी शोधत असेल खाण्यासाठी. वेडावाकडा कीटक कसे चालतात माहिती आहे ना, वेडेवाकडे, तर तसंच तो चालत होता
आणि काहीतरी शोधत होता. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं. आता जी गवताची जी पाती होती ती त्याच्यासाठी खूप मोठी असतात, तर त्याच्यामुळे तो तिथेच गोल फिरून त्या फांदीवर आदळत होता. पुन्हा मागे वळत होतं आणि अडखळत कोयनेच्या सापळ्याजवळ जात होतं. आता हा जो सोबग आहे तो पुन्हा मागे वळत होता, म्हणजे गिरकी घेतल्यावर तो पुन्हा मागे वळायचा आणि ज्या दिशेने चालला आहे तिकडे चालला होता आणि अडखळत कोयनेच्या सापळ्याजवळ तो चालला होता. तर कोयनेच्या सापळ्याजवळ तो चालला म्हणजे काय, तर कोयनेची शिकार कोण होतं, तर तो सोबग. एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशा उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं. आता एखादा जर चित्रपट असेल त्याच्यामध्ये आपल्याला उत्सुकता लागते ना, की पुढे काय होईल पुढे काय होईल, तसंच इथे सुद्धा लेखकाला वाटत होतं. उत्कंठा वाढवणारं म्हणजे उत्सुकता वाढवणारं. प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती, परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं. सावज पुढे पुढे जात होतं. शेवटच्या क्षणी ते वळलं. आता लेखक काय सांगतात की प्रेक्षक म्हणजे काय, तर तो चित्रपट पाहणारा, ते दृश्य पाहणारा कोण होतं, लेखक होते. लेखकाला भयानक जो धोका होता की तो सोबग आता काय होणार होता, तर कोयनेची शिकार होणार होता, हे भयानक दृश्य त्यांना माहिती होतं. परंतु लेखक काहीही मदत त्या सोबगची करू शकत नव्हते आणि ते जे सोबग आहे ते पुढं चाललं होतं, पण शेवटच्या क्षणी ते वळलं, म्हणजे ते बिळापर्यंत न जाता तिथून ते वळलं. अरेच्छा, ते वाचलं तर, पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडेच ते जात होतं. तर वळल्यानंतर लेखकाला असं वाटलं की हा सोबग तर वाचला बाबा, कोयनेच्या ताब्यातून हा वाचला, पण पुन्हा चुकून त्याने पुन्हा वळला आणि कुठे चालू लागला, तर मृत्यूच्या दारात म्हणजे कोयनेच्या बिळाकडे तो चालू लागला. आता पुढे काय होईल, या सोबगची सावज कोयनेला मिळेल, कोयन याची शिकार करेल आणि त्या शिकारीचं दृश्य, त्याचं छायाचित्र लेखकाला टिपता येईल का, तर हे आपण या लेसनच्या तिसऱ्या पार्टमध्ये पाहू. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्युशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.